कालच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचं पर्यटन आणि इतिहास यामध्ये दोन गोष्टींचा विचार केला आहे की पर्यटनाची भारताला लाभलेली परंपरा आणि जे पर्यटक आहेत या पर्यटकांचं कार्य किंवा त्यांच्याविषयीची माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो घटक बघणार आहोत तो म्हणजे पर्यटनाचे प्रकार हे कोणते आहे. तर आधुनिक काळातील पर्यटनाची सुरुवात ही केव्हापासून झाली तर थॉमस कुकने काढलेल्या प्रवासानंतर, रेल्वे प्रवासानंतर. मग आधुनिक काळामध्ये पर्यटन हा एक स्वतंत्र असा भाग आहे आणि या पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक व्यवसाय म्हणून या पर्यटनाकडे पाहिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एक स्वतंत्र भाग असताना ते लोकांच्या उत्पन्नाचं साधन म्हणून या पर्यटनाकडे पाहिलं गेलेलं दिसून येतं. देशातील आणि परदेशातील ज्या पुरातन काळातील वस्तू आहेत, इतिहास प्रसिद्ध जी ठिकाणं आहेत, त्याचबरोबर निसर्गरम्य असणारी जी स्थळं आहेत, प्राचीन कलानिर्मितीची केंद्र आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, प्रकल्प आहेत, यासारख्या गोष्टींना भेटी देणं हा या पर्यटनामागचा महत्त्वाची प्रेरणा ही असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं देशातली असणारी जी पर्यटन स्थळं आहेत, या पर्यटन स्थळाची रम्यता किंवा भव्यता किंवा याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळं जिथं आश्चर्यकारक स्वरूपाच्या ठिकाणं आहेत, उदाहरणार्थ हिमशिखरे असतील, समुद्रकिनारे असेल, घनदाट जंगल असेल, अशा ठिकाणी लोक हे पर्यटनासाठी जात असलेले दिसून येतात. आणि ही जी पर्यटन ठिकाणं किंवा पर्यटनाची ठिकाणं आहेत, हे दृकश्राव्य जी प्रसार माध्यमं आहेत त्यांच्यावरून सुद्धा अनेक कार्यक्रम हे तयार होतात. बघा, पूर्वी सुरभी नावाचा कार्यक्रम होता की ज्या सुरभीमधून भारतातील महत्त्वाची जी पर्यटन ठिकाणं आहेत या ठिकाणांविषयीची माहिती ही दिली जायची. आता बघा, ती माळी एक कलाकार आहे, ती सुद्धा अशाच प्रकारचे पर्यटन स्थळ दाखवण्याचं काम आपल्या कार्यक्रमातून करत असते. आणि म्हणून पर्यटनाचे काही प्रकार हे निर्माण होतात. यामध्ये स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यविषयक, विज्ञानविषयक, कृषीविषयक, नैमित्तिक पर्यटन आणि क्रीडा पर्यटन यासारखे पर्यटनाचे प्रकार हे ढोबळमनाने मांडले जातात. मग त्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत स्थानिक किंवा आंतरराज्यीय पर्यटन. मग हा पर्यटनाचा सगळ्यात स्वस्त आणि सुलभ प्रकार म्हणजे स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन. आपल्या शहराभोवती किंवा गावाच्या भोवती असणारी जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणं हे साधारणतः या स्थानिक किंवा आंतरराज्यीय पर्यटनामध्ये महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. मग हे पर्यटन करत असताना भाषा, चलन आणि कागदपत्र यासारख्या गोष्टींचा अडथळा हा येत नाही. आणि विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असणाऱ्या वेळेप्रमाणे आपण या पर्यटनाचं नियोजन हे करू शकतो. म्हणजे स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन हा पर्यटनाचा सुलभ आणि सोपा प्रकार मानण्याचं कारण कोणतं आहे तर या प्रकारामध्ये भाषा, चलन आणि कागदपत्र यांचं कोणताही अडथळा हा नसतो. आणि विशेष म्हणजे दुसरा मुद्दा, हे पर्यटन आपल्या वेळेप्रमाणे आपण काय करू शकतो तर नियोजित करू शकतो. म्हणून स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन हा पर्यटनाचा सुलभ किंवा स्वस्त प्रकार मानला गेलेला दिसून येतो. त्यानंतर पर्यटनाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय तर एका देशातून दुसऱ्या देशात केलं जाणारं जे पर्यटन आहे, या पर्यटनाला आपण आंतरराष्ट्रीय पर्यटन असं म्हणतो. मग हे पर्यटन कशाच्या माध्यमातून केलं जातं तर रेल्वे, जहाज आणि विमानं यांच्या माध्यमातून हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केलं जातं. मग आंतरराष्ट्रीय पर्यटन करत असताना जहाजांमुळे समुद्र किनाऱ्यावरचे जे देश असतात हे देश जोडले गेलेले दिसून येतात.
त्याचबरोबर रेल्वेच्या रुळांच्या साहाय्यानं संपूर्ण युरोप हा जोडला गेलेला दिसून येतो. त्याचबरोबर विमानासारखं जे साधन आहे या साधनामुळे संपूर्ण जग हे जवळ आलेलं दिसून येतं. आणि ज्यावेळी भारतानं 1990 नंतर आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं त्यावेळी भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या ही वाढलेली आपल्याला दिसून येते. मग हे आंतरराष्ट्रीय पर्यटन हे कशासाठी केलं जातं तर अभ्यास, विरंगुळा, एखाद्या ठिकाणाचं दर्शन, व्यावसायिक कामं, चित्रपटांचं चित्रीकरण यासारख्या कामांसाठी देश आणि विदेशात लोक ये-जा करत असतात आणि त्यामुळं हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केलं जातं. बघा, आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे 2 त्यात आपण उपमुद्दे करू शकतो. आंतरराष्ट्रीय पर्यटन हे कसं केलं जातं? रेल्वे, त्यानंतर जहाज आणि विमान यांच्या साहाय्यानं आंतरराष्ट्रीय पर्यटन हे प्रामुख्यानं केलं गेलेलं दिसून येतं. मग ही जी साधनं आहेत पर्यटनाची यामध्ये जी जहाजं आहेत या जहाजांमुळं समुद्रकिनाऱ्याचे देश हे जोडले जातात. रेल्वे रुळांमुळे संपूर्ण युरोप खंड हा एकमेकांशी जोडला गेलेला दिसून येतो. तर विमानांमुळे जग हे जवळ आलेलं दिसून येतं. यातच दुसरा मुद्दा आपल्याला कोणता सांगता येईल तर 1990 नंतर भारतानं जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं या आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणारे आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या ही वाढलेली दिसून येते. मग हे ये-जा किंवा परदेशी पर्यटन हे का वाढलेलं आहे तर अभ्यासासाठी, एक विरंगुळा म्हणजे स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये विरंगुळा करण्यासाठी, स्थलदर्शन, व्यावसायिक कामं, चित्रपटांचं चित्रीकरण यासारख्या कामांसाठी हे देशी विदेशी पर्यटन हे प्रामुख्यानं केलेलं दिसून येतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं. बघा, पहिला प्रश्न आपण असा विचारला जाऊ शकतो की स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन हे सुलभ का मानलं जातं तर हे पर्यटन ज्यावेळी केलं जातं त्यावेळी भाषा, चलन आणि कागदपत्र यांचा कोणत्याही प्रकारचा अडथळा हा नसतो आणि 2 हे पर्यटन आपल्याला आपल्या वेळेनुसार करता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारला जाईल की आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं तर जहाज, रेल्वे आणि विमानं यांच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय पर्यटन आहे हे पूर्वीपेक्षा काय झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. 2 भारतानं ज्यावेळी आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं त्यावेळी भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या ही वाढली. ही कशामुळे वाढली तर अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामं, चित्रपटांचं चित्रीकरण यासारख्या कारणांमुळे देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही वाढलेली दिसून येते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन हे वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर पर्यटनाचा पुढचा प्रकार आहे ऐतिहासिक पर्यटन. मग ऐतिहासिक पर्यटन म्हणजे काय तर संपूर्ण जगामध्ये इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं या आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये असतात. म्हणजेच ज्या व्यक्तीला त्या इतिहासाविषयी कुतूहल असतं म्हणजे त्या देशाचा किंवा त्या प्रदेशाचा इतिहास जाणण्याचं कुतूहल हे लक्षात घेऊन या ऐतिहासिक सहलींचं आयोजन हे केलं जातं. यामध्ये महाराष्ट्रासारख्या म्हणजे आपल्या जेव्हा राज्याचा विचार करतो त्यावेळी शिवराय किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा जो इतिहास आहे या इतिहासामुळं गड किल्ले किंवा दुर्ग अभ्यासक जे आहेत हे दुर्ग अभ्यासक काय करत असतात तर सहलींचं आयोजन हे करत असतात. यामध्ये दुर्ग अभ्यासकामध्ये गोपाळ निळकंठ दांडेकर यांनी सहल ही आयोजित केलेली दिसून येते. याशिवाय भारतामध्ये राजस्थानमधील असणारे किल्ले, त्याचबरोबर महात्मा गांधीजी, आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित असणारे साबरमती आश्रम असेल किंवा इतर संग्रहालये असतील
आगा खान पॅलेस सारखं ठिकाण असेल, या ठिकाणी सुद्धा लोक हे काय करत असतात तर भेटी देण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर 1857च्या उठावामध्ये स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांची माहिती घेणं किंवा पानिपत, बघा उत्तर प्रदेशामधील पानिपत हे जे ठिकाण आहे, इथं जी मराठ्यांची 3 युद्ध झाली, या पानिपतच्या युद्धाच्या कुतूहलापोटी सुद्धा अनेक जण हे काय करत असतात तर आपलं पर्यटन हे करत असलेले दिसून येतात. बघा ऐतिहासिक पर्यटन यामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर लोकांच्या इतिहासाविषयी असणारं कुतूहल लक्षात घेऊनच ऐतिहासिक सहलींचं आयोजन हे केलं जातं. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यामुळं बरेचसेच दुर्ग अभ्यासक हे काय करत असतात तर सहलींचं आयोजन हे करत असतात. याशिवाय राजस्थानमधील किल्ले असतील, महात्मा गांधीजी, विनोबा भावे यांचे आश्रम असतील, 1857च्या लढ्यातील महत्त्वाची जी ठिकाणं आहेत, यांच्यासारख्या किंवा या ठिकाणांविषयी माहिती एकत्रित करण्यासाठी या ऐतिहासिक सहलींचं आयोजन हे प्रामुख्यानं केलं गेलेलं दिसून येतं. आणि म्हणून ऐतिहासिक पर्यटन हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे भौगोलिक पर्यटन. मग यामध्ये भौगोलिक जी वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्यांचं निरीक्षण करण्यासाठीचं पर्यटन केलं जातं. उदाहरणार्थ बघा, आपण नगरकडे सहलीला जात असताना गरम पाण्याचे झरे हे भौगोलिक वैशिष्ट्यच त्याचं आहे. यामध्ये अभयारण्य असेल, आपण दाजीपूरसारखं अभयारण्यसुद्धा त्या सहलीमध्ये बघतोय, अभयारण्य असेल, व्हॅली ऑफ फ्लावर्स असतील, त्याचबरोबर जे समुद्रकिनारे आहेत, या समुद्रकिनाऱ्यांविषयीची सुद्धा माहिती ही प्रामुख्यानं या भौगोलिक पर्यटनात महत्त्वाची मानली जातात. उदाहरणार्थ लोणार सरोवर असेल, त्यानंतर निघोज रांजणखळगे यासारख्या ठिकाणी काय केलं जातं तर भौगोलिकदृष्ट्या पर्यटन हे आयोजित केलं जातं. आणि हे करत असताना भौगोल किंवा भौगोलिक इच्छेपोटी हे पर्यटन किंवा कुतूहलापोटी हे पर्यटन केलं जातं. आपल्या पुस्तकामध्ये बघा व्हॅली ऑफ फ्लावर्सचं पण चित्र दिलेलं आहे. जगभरातील जे अनेक लोक अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत किंवा विभागलेले आहेत, त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या ज्या पुराणकथा असतील किंवा कथा असतील, या कथा आणि त्यांच्याशी जोडलेली जी भौगोलिक स्थळं आहेत, या स्थळांमुळे एकात्मतेची भावना ही टिकून राहत असलेली दिसून येते. उदाहरणार्थ 4 धाम असेल, 12 ज्योतिर्लिंग असतील, यामधील बहुसंख्य ठिकाणं ही लोकांना एकत्रित जोडण्याचं काम हे करत असलेले दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणांना जास्त महत्त्व हे दिलं जातं. उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये गंगाजळीतून लोकोपयोगी अनेक अशी कामं केली, विहिरी खोदल्या आहेत, तलाव खोदलेले आहेत. ही कामंसुद्धा पाहण्यासाठी लोक ही जात असले. म्हणजे त्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं जे कार्य आहे, या कार्याविषयी माहिती किंवा त्याच्याविषयी कुतूहल आहे, म्हणून भौगोलिक पर्यटन हे प्रामुख्याने केलं जातं. त्यानंतर पुढचं पर्यटन आहे आरोग्य पर्यटन. आपण बघा भारताचा ज्यावेळी विचार करतो, आज अमेरिकासुद्धा आपल्याकडून कोरोनापासून बचाव करण्यासाठीचं मेडिसिन हे मागवत असलेलं आपल्याला दिसून येतं. मग भारताला वैद्यकीय सेवा आणि सुविधा या पाश्चात्यांच्या तुलनेत स्वस्त आणि दर्जेदार स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय तर उदाहरणार्थ आपण ज्यावेळी समुद्रकिनाऱ्यावरती जातो, परदेशामध्ये स्किन डिसीजेस हे जास्त होतात. आणि का होतात तर तिथं सूर्यप्रकाश नसतो, परंतु भारतात तो मुबलक प्रमाणात असल्यामुळं अनेक समुद्रकिनाऱ्यावरती परदेशी पर्यटक हे आपल्याला पाहावयास मिळत असतात. मग हे भारतात येण्याचं कारण कोणतं तर भारतातील वैद्यकीय सेवा आणि सुविधा हे पाश्चात्यांच्या तुलनेत या कशा आहेत तर स्वस्त आहेत आणि दर्जेदार आहेत. त्यामुळंच अनेक पाश्चात्य लोक हे भारतात येत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे अनेक लोक हे भारतात येत असतात. त्याचबरोबर भारताचं पुराण जे योगशिक्षण आहे, हे योगशिक्षण
आयुर्वेदिक उपचार परदेशी पर्यटकांना भारताकडे आकृष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ पतंजलीसारखं जे योग विद्यापीठ आहे, या योग विद्यापीठाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी या योग विद्यापीठातून अनेक गोष्टी किंवा जो योगासनं आहेत हे आपल्याला माहीत होत असतात. आणि म्हणून आरोग्य पर्यटन हा घटक महत्त्वाचा मानला गेलेला दिसून येतो. बघा, भारतात आरोग्य पर्यटन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. याचं कारण कोणतं, तर भारतातील उपचार पद्धती या इतर देशांच्या मानाने दर्जेदार आणि स्वस्त स्वरूपाच्या असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर भारतात सूर्यप्रकाश हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला दिसून येतो. त्यामुळे सुद्धा भारतामध्ये प्रामुख्यानं काय केलं जातं, तर आरोग्य पर्यटन किंवा परदेशी पर्यटकांचं प्रमाण हे भारतात येण्याचं जास्त असलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कृषी पर्यटन. मग भारतासारख्या इस्रायलचा जर आपण विचार केला तर इस्रायलमध्ये सुद्धा कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव हा असलेला दिसून येतो. का, तर जगभरातील आधुनिक शेती ही इस्रायलमध्ये केली जाते. मग शहरी संस्कृतीमध्ये वावरलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेले जे लोक आहेत, या लोकांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळामध्ये महत्त्वाचा मानला गेला किंवा या पर्यटनाला जास्त महत्त्व आलेलं दिसून येतं. उदाहरणार्थ बघा, ज्यावेळी कृषी प्रदर्शनं भरवली जातात त्यावेळी शहरी भागातील लोकांचा त्यामध्ये सहभाग हा जास्त असतो. कारण दैनंदिन जीवनात, धकाधकीच्या जीवनामध्ये शेती आणि शेतीशी संबंधित कोणत्याही गोष्टी या त्यांना माहीत नसतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये या कृषी पर्यटनाचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं. मग कृषी पर्यटनामध्ये कृषी विद्यापीठं असतील, कृषी संशोधन केंद्र असतील, इस्रायलसारख्या शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोग करणारे जे देश असतील किंवा तंत्रज्ञान विकसित करणारा हा जो देश आहे, या देशांना भेटी देणं हे या कृषी पर्यटनामध्ये महत्त्वाचं मानलं गेलेलं दिसून येतं. आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये कृषी पर्यटन हा भाग किंवा हा पर्यटनाचा प्रकार हा महत्त्वाचा असलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे क्रीडा पर्यटन. मग 20व्या शतकामध्ये एक महत्त्वाचा क्रीडा प्रकार म्हणून या क्रीडा पर्यटनाकडे पाहिलं जातं. आत्ताचा जो काळ आहे IPLचाच आहे. आपण बघतोय की बरेच जण आपले कामधंदे सोडून या IPL समोर असतात. का, तर क्रिकेटविषयी असणारी रुची. मग 20व्या शतकात उदयास आलेला एक महत्त्वाचा प्रकार म्हणून या क्रीडा पर्यटनाकडं पाहिलं जातं. यामध्ये जागतिक स्तरावरती होणाऱ्या विम्बल्डन असतील, ऑलिम्पिक असतील, बुद्धिबळ स्पर्धा असतील, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, या पाहण्यासाठी किंवा भारतातील हिमालयीन कार रॅली असेल, महाराष्ट्रातील हिंदू केसरी ही जी कुस्तीगिरांची स्पर्धा आहे, यासारखे या प्रकारासाठी अनेक परदेशी पर्यटक हे येत असतात किंवा क्रीडा पर्यटन हे करत असतात. म्हणजे जागतिक स्तरावरच्या ज्या स्पर्धा असतात या स्पर्धा पाहण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रमाण हे अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा प्रकार म्हणजे नैमित्तिक पर्यटन. म्हणजेच माणूस हा पर्यटनासाठी कारणं शोधत असतो आणि 21व्या शतकात त्याला अनेक साधनं ही उपलब्ध झालेली दिसून येतात. उदाहरणार्थ फिल्म फेस्टिवल असेल, त्यानंतर मराठी साहित्य संमेलन असेल, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन असेल, यासारख्या कारणांसाठी लोक अनेक ठिकाणी जातात. म्हणजे तिथं फक्त शेती वगैरे अशा गोष्टी नाही, तर अगदी दैनंदिन जीवनापासून विरंगुळा देणाऱ्या अनेक गोष्टी असतात. या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी जे पर्यटन केलं जातं ते पर्यटन म्हणजे नैमित्तिक पर्यटन. आणि महाराष्ट्रामध्ये दरवर्षी भरणारं जे मराठी साहित्य संमेलन आहे, या मराठी साहित्य संमेलनासुद्धा आधी अनेक रसिकांचं योगदान किंवा अनेक रसिक हे याला हजेरी लावत असतात. आणि म्हणून म्हणजे कारणास्तव किंवा अचानकपणे आपण ज्यावेळी एखादं पर्यटन करतो त्याला आपण नैमित्तिक पर्यटन असं म्हणतो. अशा प्रकारे स्थानिक आणि आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, ऐतिहासिक, भौगोलिक, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन हे पर्यटनाचे प्रकार आपण बघितलेत. बघा, आता तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पर्यटनाचे प्रकार आणि प्रत्येकी त्याचे 2 ते 3 मुद्दे
हे प्रत्येक पर्यटनाच्या खाली लिहायचे आहे की कोणत्या प्रकारचं पर्यटन आणि त्याचे असणारे उपमुद्दे कोणते आहेत याविषयीची माहिती ही आपण तिथं लिहिणार आहोत. मग हे जे पर्यटनाचे प्रकार आहेत या पर्यटनाच्या प्रकारामध्ये किंवा हे जे पर्यटन आहे हे पर्यटन करत असताना पर्यटन हे किंवा पर्यटनाच्या विकासासाठी शासन अनेक प्रयत्न हे करत असलेलं दिसून येतं. मग पर्यटनाचा विकास होण्यासाठी प्रामुख्यानं पर्यटकांची वाहतूक आणि पर्यटकांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पर्यटकांना प्रवासामध्ये सुखसोयी, उत्तम दर्जाची निवासस्थानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रवासामध्ये स्वच्छतागृहांची सोय ही असणं हे पर्यटनासाठी प्राधान्य स्वरूपाचं असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर पर्यटनामध्ये जे दिव्यांग पर्यटक आहेत या दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडं सुद्धा लक्ष पुरवणं हे तितकंच महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच पर्यटन स्थळाचा विकास होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर एक म्हणजे वाहतूक आणि त्या पर्यटकाची असणारी सुरक्षितता, प्रवासातील असणाऱ्या ज्या सुखसोयी आहेत त्या सुखसोयी असणं, उत्तम दर्जाचं राहण्याची उपलब्धता ही तिथं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे प्रवासी आहेत या प्रवाशांना पर्यटनासाठी खऱ्या अर्थानं प्राधान्य म्हणजे स्वच्छतागृह असणं, जे दिव्यांग पर्यटक आहेत त्यांच्या ज्या विशेष गरजा आहेत या विशेष गरजांकडं लक्ष पुरवणं हे गरजेचं आहे. असं जर केलं तरच पर्यटनाचा विकास हा होऊ शकतो. याशिवाय जे ऐतिहासिक वारसास्थळं आहेत या वारसास्थळांचं जतन करणं हे आवश्यक आहे. ते केलं तरच आपली हे जे पर्यटन आहे या पर्यटनाचा विकास होऊ शकतो. यासाठी प्रामुख्यानं या स्थळांचं विद्रुपीकरण न करणं, भिंतीवरती कोणत्याही प्रकारचा मजकूर न लिहिणं, झाडांवरती काहीही न करणं, ज्या जुन्या वास्तू आहेत त्या भडक रंगात न रंगवता त्यांचं जे मूळ स्वरूप आहे, उदाहरणार्थ अजिंठा वेरूळच्या लेण्या जर भडक रंगात रंगवल्या तर त्यांचं जे महत्त्व आहे हे महत्त्व आपोआपच कमी होणार आहे. परिसर स्थळांमध्ये ज्या सुविधा आहेत या सुविधांचा अभाव हा नसावा हे जर काळजी घेतली तर किंवा या गोष्टींची काळजी घेतली तरच प्रामुख्यानं आपल्याला पर्यटनाचा विकास करता येईल. म्हणजे कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत पर्यटनाचा विकास करत असताना तर एक वारसास्थळांचं विद्रुपीकरण करणं, भिंतीवरती नको तो मजकूर लिहिणं, भिंतींचं विद्रुपीकरण करणं, त्याचबरोबर झाडावर काहीही कोरणं, जुन्या वास्तू या भडक रंगात रंगवणं, जे परिसर आहे या परिसरांच्या स्थळी सुविधांचा अभाव असणं, अस्वच्छता या गोष्टी जर टाळल्या तरच तिथं पर्यटनाचा विकास हा होऊ शकतो. मग जगभरातील जी महत्त्वाची पर्यटन स्थळं आहेत या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी विविध भाषांमध्ये तिथं माहिती पुस्तिका असणं हे आवश्यक आहे. त्या पर्यटन स्थळाची मार्गदर्शिका ही तिथं असणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. इतिहासाविषयी असणारी आवश्यक पुस्तकं ही सुद्धा तिथं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणारे जे वाहन चालक आहेत हे वाहन चालकांना दुभाषिक म्हणजे त्यांना त्यांच्या भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक असलेलं दिसून येतं. या जर गोष्टी केल्या तरच देशामध्ये पर्यटनाचा विकास हा होऊ शकतो. म्हणजे पर्यटनाचा विकास होत असताना जे पर्यटक आहेत या पर्यटकांना आवश्यक त्या गोष्टींचा जर पुरवठा केला तरच पर्यटनाचा विकास होऊ शकतो. त्यानंतर ज्या पुरातन वस्तू आहेत या पुरातन वस्तू किंवा पर्यटनाचा विकास होण्यासाठी त्यांचं जे विद्रुपीकरण आहे हे विद्रुपीकरण आपण टाळलं पाहिजे. आणि ज्यावेळी परदेशी पर्यटक हे आपल्या देशामध्ये पर्यटनासाठी येणार आहेत त्यावेळी अनेक भाषांमध्ये त्यांना माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तकं ही उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि त्यांना ज्या गाडीतून फिरवलं जाईल
त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला अनेक भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जर या गोष्टी केल्या तरच पर्यटनाचा विकास